हरितालिका द्वितीयेला महिलांनी आवर्जून पाळा हे महत्त्वाचे 13 नियम. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, लवकरच हरतालिका द्वितीया येत आहे. हरतालिका द्वितीयेचा सण म्हणजे सुहागन स्त्रियांसाठी व कुमारिका मुलींसाठी अत्यंत पवित्र दिवस असतो. हरतालिका द्वितीयेला सुहागन स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात, तर कुमारिका मुली त्यांना चांगला वर मिळावा म्हणून उपवास करतात. हरितालिका तृतीया विशेषतः स्त्रियांसाठी अतिशय पवित्र दिवस असतो. या दिवशी केलेला उपवास, पूजा आणि नियम पाळल्यास पतीचे दीर्घायुष्य, सौभाग्य आणि वैवाहिक जीवनात सुख शांती प्राप्त होते. मात्र या उपवासात काही खास नियम आहेत जे प्रत्येक महिलेने किंवा मुलीने आवर्जून पाळले पाहिजेत, तरच या उपवासाचे फळ मिळते. ते कोणते आहेत ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्यांनी जंगलात निर्जल निराहार उपवास करून शंकराची कठोर आराधना केली. त्यांच्या निश्चयाने प्रसन्न होऊन शंकरांनी पार्वतीला वधू म्हणून स्वीकारले. म्हणूनच हरतालिका व्रत हे स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व सौभाग्यासाठी करायचं. हरितालिका तृतीयेला महिलांनी व मुलींनी पाळायचे महत्त्वाचे 13 नियम. स्नान आणि शुद्धीकरण. उपवास सुरू करण्यापूर्वी शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावेत. आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ घालून आंघोळ करावी. व्रत सुरू करण्यापूर्वी भगवान शंकर आणि माता पार्वती समोर व्रताचा संकल्प करावा. ज्या स्त्रिया व मुली पहिल्यांदा उपवास करत आहेत त्यांनी नवीन कपडे घालावेत आणि पूजेला जाताना ब्राह्मणाला एक लाल दोरा गुंडाळलेला नारळ द्यावा, तरच उपवास लागू होतो. बऱ्याच स्त्रियांना या दिवशी पाणी न पिता संपूर्ण दिवस निर्जला व्रत करतात. ज्यांना शक्य होईल त्यांनी निर्जला व निराहार व्रत करणे शुभ असते. हरितालिकेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर हरतालिकेची कथा वाचावी आणि ऐकावी. या उपवासाचं अर्धफळ कथा ऐकल्याने किंवा वाचल्यानेच मिळते. स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी व संततीसाठी प्रार्थना करावी. हरितालिका व्रत कथा नक्की ऐकावी किंवा वाचावी, याशिवाय व्रत अपूर्ण राहते. हरतालिकेच्या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि गणेश यांची मूर्ती किंवा चित्र ठेवून पूजा करू नये. ज्यांनी उपवास केलेला आहे त्यांनी महादेवाची पिंड स्थापन करून मगच पूजा करावी. ज्या स्त्रियांना उपवासात मासिक पाळी आलेली आहे अशा स्त्रियांनी फक्त उपवासच करावा, पूजा करू नये किंवा मंदिरात देखील जाऊ नये. पूजा करताना भगवान शंकराला बेलपत्र, धतुरा, अक्षदा किंवा पांढरी फुले अर्पण करावीत. जर तुमच्याकडे पांढरी फुलं नसतील तर इतर रंगाचीही फुलं चालतील. 16 शृंगार. सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी 16 शृंगार करावा. हे व्रत अधिक फलदायी ठरते. हरितालिकेच्या दिवशी स्त्रियांनी सौभाग्याचे अलंकार घालावेत. पूजा करताना हातात हिरव्या बांगड्या, कपाळाला कुंकू आणि पायात जोडवे घालून पूजा करावी, तरच पूजा लागू होते. या दिवशी जागरण करून भगवान शिव पार्वतीचे नामस्मरण करणे महत्त्वाचे आहे. हरतालिकेच्या दिवशी इतरांच्या घरचे परअन्न खाऊ नये किंवा कोणाला अपशब्द बोलू नये. कोणाची निंदा देखील करू नये. याने आपण केलेल्या उपवासाचे फळ मिळत नाही. या दिवशी काळे कपडे किंवा काळ्या रंगाचे इतर कोणतेही दागिने किंवा बांगड्या घालू नये. अशुभ रंग टाळून पिवळा, हिरवा किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करावेत. हरितालिकेच्या दिवशी राग, मत्सर, अपशब्द, खोटं बोलणं, अपमान करणं टाळावे. दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत पूर्ण करून भगवान शंकराची महापूजा करून आरती करावी आणि नंतर व्रत संपवावे. या 13 नियमांचं पालन केल्यास हरतालिका व्रत अधिक फलदायी होतं. पतीचं दीर्घ आयुष्य, कुटुंबातील सुख शांती आणि आयुष्यभर अखंड सौभाग्य प्राप्त होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.